बातमी जम्मूमधून आहे। त्या घोडेवाल्याचं घर आज पूर्ण झालंय। आज त्याला घरात राहता येणार आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये सय्यद आदिल हा घोडेवाला शहीद झाला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेऊन सय्यदच्या कुटुंबाला आश्वासन दिलं होतं घर बांधून देण्याचं आणि ते घर अखेर आज पूर्ण झालंय। योगेश कदम, संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये त्याला घराचा ताबा मिळणार आहे। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील अपतनार गावामध्ये सय्यद आदिल हुसेन शाह या घोडेवाल्याच्या कुटुंबाकरता शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं आणि युवा सेनेचे मराठवाडा विस्तारक बाजीराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या या घराचा सय्यद कुटुंबियांना आज ताबा घेण्यात येणार आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये या घराचा ताबा देण्यात येणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत तिथूनच जोडला गेलेला आहे। शुभम, अतिशय धक्कादायक घटना होती संपूर्ण देशासाठी। पहलगामचा तो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये या सय्यद आदिलनं सुद्धा आपले प्राण गमावलेले होते। आज त्याचं घर सुद्धा अतिशय बिकट अवस्थेमध्ये होतं। त्याचं घर बांधून देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। आज त्याचं घर खऱ्या अर्थानं पूर्ण केलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे। आणि त्याच्या घरच्यांच्या काय भावना आहेत सध्या, तू बोललायस का त्यांच्याशी? सिद्धेश, खरं तर मी पहलगाम मध्ये सध्या आलेलो आहे आणि अगदी माझ्या बाजूला त्या आदिलचं हे नवीन घर आहे, ज्या ठिकाणी आता त्याचे घरचे जे आहेत आजपासून राहणार आहेत। आणि अर्थातच माणुसकीच्या नात्याने आदिलनी जे आहे, ज्यावेळेस 22 एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला होता पहलगाम मध्ये, त्यावेळेस त्यांनी काही जे तिकडचे नागरिक होते त्यांचे प्राण वाचवण्याचा देखील प्रयत्न केला होता आणि त्यामुळे दहशतवाद्यांनी त्याला देखील त्या ठिकाणी ठार मारलं होतं। आणि मात्र ही गोष्ट ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना कळली, त्यांनी एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली आणि अर्थातच हे नवीन घर आहे आदिलचं, हे आदिलच्या कुटुंबियांना आज सोपवण्यात येणार आहे। पण आदिलचं जुनं घर कसं आहे हे देखील मात्र त्याच्या बाजूलाच आहे। हे त्याचं जुनं घर आहे, याच घरी तो राहत होता आणि 22 एप्रिलच्या दिवशी तो याच घरातनं निघाला होता त्याच्या कामासाठी। तो घोडा जो आहे घोड्याचं काम त्याचं असायचं आणि अशामध्येच 22 एप्रिलची घटना घडल्यानंतर पहलगाम या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर ज्यावेळेस आदिलचा मृत्यू झाला, एकनाथ शिंदे त्यांना घरच्यांना या ठिकाणी भेटायला आले होते आणि त्यानंतर मात्र त्यांनी नवीन घर बांधून देऊ असं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन आज पूर्ण झालेलं आहे। आणि अर्थातच ते आश्वासन पूर्ण झाल्यानंतर या घराची बांधण्याची जबाबदारी जी आहे बाजीराव चव्हाण यांनी देखील घेतली होती। थेट त्यांच्याशी बोलूया। बाजीरावजी, घर आज संपूर्ण झालेलं आहे, वर्षभराचा सर्व कालावधी गेलाय, नेमकं आज तुमची भावना? दादा, आज तुम्हाला 22 एप्रिलला माहिती पुलवामा अटॅक झाला। त्या अटॅक मध्ये आपल्या हिंदू टुरिझमची 26 लोकांचा जीव गेला होता। पण ते जीव गेल्यानंतर काही लोकांना वाचवण्यामध्ये, हिंदू लोकांना जे वाचवत होता आपला आदिल हुसेन शाह, एक घोड्यावाला होता, तर त्याचाही त्याचा जीव गेला। तर ते जीव गेल्यानंतर ही घटना साहेबाला कळली की हिंदू लोकांना वाचवण्याच्या टायमिंगमध्ये त्याचा जीव गेलेला आहे। कुठल्याही क्षणाचा न इलम करता बाजीराव तू त्यांच्या गावी जा, त्याची परिस्थिती बघ। मी परिस्थिती पाहिल्यानंतर त्याला घर पण राहायला नव्हतं आणि पूर्ण कुटुंब त्याच्यावर डिपेंड असल्यामुळे ते कुटुंब रस्त्यावर येऊ शकत होतं। पण हे साहेबाला मी सांगितलं, साहेबांनी कुठल्याही क्षणाचा न विलंब करता साहेब म्हणले त्याची जी मदत आहे ती त्याला तू मदत दे। त्याला मी आर्थिक मदत दिली आणि साहेबांनी शब्द दिला मी तुम्हाला घर बांधून देतो। आज तुमच्या समोर घर बांधले। घर बांधून देणं म्हणजे काही हे नाही, पण जसं घर बांधले हे तुम्ही बघा की द्यायचं म्हणून काय द्यायचं असं केलेलं नाही आम्ही। सुईपासून धाग्यापर्यंत, टीव्ही असेल, सगळं त्यांचे घालायचे कपडे, पांघरायचे कपडे सहित आम्ही त्यांना दिलेलं आहे। आणि मी 18 एप्रिलला, हे मला एक तुम्हाला सांगायची गोष्ट, 18 एप्रिलला जेव्हा मी युवा सेनेचा आमचा महोत्सव होता मुंबईमध्ये, त्या महोत्सवाला साहेबाला भेटलो। साहेबाला मला साहेब मी चाललो, साहेब म्हणले त्या कुटुंबाला तू जाताना आपले जे अक्षय तृतीया आहे 19 तारखेला तू चाललाय तर त्यांना तू आंबे घेऊन जा। तर मी इथं जेव्हा यांना आंबे दिले तेव्हा त्या कुटुंबाच्या डोळ्यातून पाणी येत होतं की बाबा एवढं तुम्ही पाहुणचार करता, एवढी आमची केअर करता की आम्हाला आता आदिल शाह नंतर तुम्हीच एक कुटुंब भेटलात। अर्थातच त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तुम्ही सांगितल्यात, पण नेमकं हे घर बांधताना काही समस्या आल्यात का, स्थानिक समस्या आल्या होत्यात का, त्याचं निवारण आपण कसं केलं? नाही, खूप स्थानिक समस्याला मी सामोरं संकटाला गेलो, पण इथल्या ज्या स्थानिक लोकांनी जी मला मदत केली त्याच्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची परत अडचण जाणवली नाहीये। आणि मी हे घर, आपल्याला हे घर असं बांधायला 1 वर्ष जातो, पण हे 6 महिन्यात घर मी काश्मीरमध्ये साहेबांनी माझ्या जिम्मेदारी दिली, मी साहेबासाठी 6 महिन्यामध्ये जिम्मेदारी व्यवस्थित पार पाडली।
धन्यवाद. तर सिद्धेश बघू शकतो आज घराचा ताबा जो आहे तो सुपूर्द करण्यात येणार आहे आणि गर्दी बघू शकतो या ठिकाणी किती आहे, कारण की आपल्या गावातील एक असा व्यक्ती जो मेहनती होता, मेहनत करत होता आणि तो त्याचा जीव कुठेतरी गेलेला आहे, पण त्यांच्या घरच्यांसाठी जे आहे या ठिकाणी घर जे आहे ते बांधून देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज सगळे या ठिकाणी आले आहेत. काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे VC द्वारे या ठिकाणी त्याचा घराचा ताबा देताना ते देखील या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळे त्याची देखील तयारी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अवघ्या काही वेळातच या ठिकाणी मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील येत आहेत. खरं तर सिद्धेश एक खूप मोठा बोध जो आहे तो याच्यातनं येत आहे की माणुसकीच्या नात्याने आदिल हुसेन शहा हा प्राण वाचवायला गेला काही लोकांचे आणि मात्र त्याचाच त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता, पण मात्र एकनाथ शिंदे यांनी माणुसकीच्या नात्यांनी आदिल हुसेन शहा यांच्या घरच्यांना दत्तक घेतल्यासारखं कुठेतरी त्यांना घर देखील बांधून दिलेलं आहे, घरातील सर्व सामग्री देखील दिलेल्या आहेत, वस्तू देखील दिलेल्या आहेत आणि आजपासून हे तिकडे राहणार आहेत. सिद्धेश नक्कीच. शुभम, आपण बघतोय की पहलगाम हल्ल्याला आता वर्ष लोटलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या पहलगाम आता सावरू लागलेलं आहे. तुझ्या मागे सुद्धा अनेक तिथले रहिवासी आहेत. काय त्यांच्या भावना आहेत? कारण एकंदरीतच सर्व पर्यटनावरती सुद्धा हा सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे. अजून सुद्धा पर्यटक कचरतायत पहलगामकडे जायला. काय भावना आहे तिथल्या या सगळ्या वासियांच्या? काही तिथल्या स्थानिकांशी तू बोलू शकशील का? अर्थातच समजा पाहायला गेलं तर कालपासून आपण या ठिकाणी सर्व आढावा घेत आहोत आणि त्यावेळेस कुठेतरी पर्यटन हे कमी झालेलं दिसून येत आहे, पर्यटक हे कमी झालेले आहेत आणि याचा कुठेतरी थेट परिणाम यांच्या आर्थिक याच्यावर येताना दिसून येतोय, कारण की आर्थिक कुठेतरी संकट जे आहे आलेलं आहे यांच्या सगळ्यांवर आणि 70% कुठेतरी यांचा जो बिझनेस असायचा तो आता कमी झालेला आहे आणि अशामध्येच प्रत्येकावर वेगवेगळ्या स्वरूपाने जे आहे संकट आलेलं आहे. अजून देखील महाराष्ट्रातले नागरिक असतील किंवा मग आपल्या देशातले नागरिक असतील ते कुठेतरी पाठ फिरवताना दिसून येत आहेत. पहलगाम मध्ये येण्यासाठी कुठेतरी विचार हा देखील अजून त्यांच्याकडनं केला जात आहे की आपण जायचं की नाही जायचं. अशामध्येच आज उद्या जो आहे 22 एप्रिलचा दिवस आहे, घर जे आहे ते देण्यात आलेलं आहे. 22 एप्रिलला 1 वर्ष पूर्ण होत आहे पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याला आणि अशामध्येच इथले जे काश्मीरी नागरिक आहेत, पहलगामचे नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा, आपका नाम क्या है? 1 साल होने को आया है पहलगाम का हल्ला हुआ है. अभी आपको क्या लगता है पर्यटक यहाँ पे आ रहे हैं क्या? टूरिस्ट आ रहे हैं क्या? बिल्कुल कम आ रहे हैं अभी कम आ रहे हैं। आप कौन सा बिजनेस करते हो? आपका क्या काम करते हैं दिल्ली में शॉल का। अच्छा, शॉल का काम करते हैं. दादा, अभी कैसे लग रहा है आपको? पहलगाम अभी शांत हुआ है, सब सामने आ रहा है, कैसे? बिल्कुल शांत है सर. अभी टूरिस्ट आ रहे हैं थोड़ा थोड़ा अभी. नक्कीच शुभम, त्यामुळे एकंदरीतच सध्या पहलगाम सुद्धा सावरतंय. आदिलला सुद्धा त्याचं हक्काचं घर मिळालेलं आहे, त्याच्या कुटुंबियांना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्येच हे सगळं शक्य झालेलं आहे. ते सुद्धा आता थोड्या वेळातच VC द्वारे त्याच्या या घराचा ताबा घेताना ते तिथे उपस्थित असतील. धन्यवाद शुभम, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.